पुणे शहरातील गणेशोत्सव हा केवळ उत्सव नसून तो परंपरेचा वारसा आणि भक्तीचा जिवंत सोहळा आहे। या पार्श्वभूमीवर शिवसेना पुणे शहरातर्फे घरगुती गौरी व गणपती सजावट स्पर्धेचं आयोजन आनंद रामनिवास गोयल शिवसेना पुणे शहर संघटक यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलं। मी म्हणजे दादांचे खूप आभारी आहे का तर आम्ही खूप हौसनी सगळ्या बायका डेकोरेशन करतो, पण असं पाहणारे खूप कमी जण असतात आणि असे जर प्रत्येक जण येऊन घरोघरी वेळ देऊन प्रत्येकाच्या घरी जाऊन म्हणजे एवढे जिने चढणं हे करणं जाऊन परत डेकोरेशन बघणं वेळात वेळ काढून ते खूप मोठी गोष्ट आहे। आणि मला जेव्हा कळलं दादांनी असं स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे तर मी खूप खुश झाले आणि आज ते आले पण। या स्पर्धेची खासियत म्हणजे आनंद रामनिवास गोयल यांनी स्वतः घराघरात जाऊन सजावटीचं परीक्षण केलं। प्रत्येक घरात प्रवेश करताना कुटुंबियांच्या चेहऱ्यावरचा आनंद, मुलांचा उत्साह आणि महिलांची जिद्द या सर्वांनीच वातावरण अधिक मंगलमय केलं। आमच्या सगळ्या फॅमिलीच्या सगळ्या जेवढ्या पण महिला आहेत ना, आम्ही सगळ्यांनी मिळून दरवर्षी आम्ही हे गौरी गणपतीचं उत्सव साजरा करतो। तर गौरी सजवताना वगैरे इतकं म्हणजे मनाला प्रसन्नता वाटते आणि सगळ्यांची आमची खूप मेहनत आहे याच्या मागे। गोयल सरांनी सजावटीत दिसणारी भक्ती, पारंपरिक कलाकुसर आणि सामाजिक संदेश देणारी कल्पकता याचं बारकाईनं निरीक्षण केलं। प्रत्येक कुटुंबाची मेहनत आणि सृजनशीलता त्यांनी मनापासून कौतुकानं गौरवली। ते PVR शीटचं वगैरे विकत भेटतं तर आम्हाला तसं ते योग्य वाटलं नाही। आम्ही पुठ्ठा आणला, पुठ्ठ्यावरती कट केला आणि हाताने म्हणजे आमची स्किल्स दाखवलेत आम्ही त्याच्यातून। त्या हाताने कट वगैरे करून पर्यावरणाचा संदेश दिला आहे। आमच्या इथं म्हणजे झाडे वगैरे लावायला पण एवढी जागा नाहीये, तरी पण आम्ही एवढी झाडं वाढवली आहेत। पर्यावरणाचं रक्षण केलं पाहिजे। हा प्रवास फक्त सजावटींचं परीक्षण करण्यापुरता मर्यादित नव्हता, तर घराघरात संवाद साधण्याचा, संस्कृती जपण्याचा आणि नव्या पिढीला परंपरेशी जोडून ठेवण्याचा एक सुंदर प्रयत्न होता। आनंद शेठ गोयल यांचं सांगायचं म्हटलं, त्यांनी या स्पर्धेचे आयोजन केलेले आहे। तर गेली 30 वर्ष आमचं एक मंदिर आहे साईबाबा प्रतिष्ठान म्हणून, तर आम्हाला वेळोवेळी ते मार्गदर्शन करतात, वेळोवेळी आम्हाला मदत करतात आणि आमची अशी इच्छा आहे की आनंद शेठ गोयल यांनी पुणे महानगरपालिकेमध्ये बसावं अशी आम्ही बाप्पाच्या चरणी प्रार्थना करतो, आई गौरीच्या चरणी प्रार्थना करतो। यावर्षीचा आपला देखावा आहे मीनाक्षी मंदिर, केरळाचं मीनाक्षी मंदिर आहे। तर माझ्या सगळ्या बहीण भावंडांनी मला बरीच मदत केली। मागील 2 महिन्यापासून आम्ही कंटिन्यू याच्यासाठी काम करत होतो। कुठलाच असा पार्ट नाही आहे मंदिराचा की जो आम्ही कुठून तरी असा विकत आणलेला आहे किंवा काय। हे सगळं आमची क्रिएटिव्हिटी आहे, हे सगळं हँडमेड आहे। तुम्ही प्रत्येक गोष्ट अशी जवळून बघू शकता, हे सगळ्या गोष्टी हँडमेड आहेत। प्रत्येक गोष्ट ही हाताने बनवलेली आहे, पार बाप्पाच्या धोतरापासून ते ह्याच्यावरच्या कळसापर्यंत। आपले शिवसेनेचे आनंद गोयल यांनी फार छान अशी स्पर्धा लोकांसाठी प्राप्त करून दिली, त्यांचा मी मनापासून आभारी आहे। आनंद रामनिवास गोयल यांच्या या उपक्रमामुळे गणेशोत्सवाचा उत्साह आणखी वाढला आणि पुणेकरांच्या सृजनशीलतेला नवं प्रोत्साहन मिळालं। गणेशोत्सव म्हणजे एकता, भक्ती आणि संस्कृतीचा संगम। गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया।